फेसबुक व इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत त्यांना लुबाडणारी राणी उर्फ सपना अखेर पोलिसांच्या जाळ्यात। काय हा प्रकार आपण लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंदखेडा तालुक्यात येत असलेल्या पांगरी उगले या छोट्याशा गावची एक तरुण कामधंदा करण्याच्या निमित्ताने ती जालन्यात येते। मात्र जालन्यात आल्यानंतर ती वेगळ्याच कामधंद्याला लागते। त्यामुळे आज तिला संपूर्ण महाराष्ट्र राणी म्हणून ओळखतंय। तिचं खरं नाव सपना निकालजी, पण गुन्हेगारीच्या जगात ती राणी या नावाने सुप्रसिद्ध झाली। फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, हॉटेलवर बोलवणं आणि त्याचे तेथे अश्लील व्हिडिओ बनवून मग त्यांना ब्लॅकमेल करणं हा तिचा पलटण अर्थात मार्ग होता। 23 वर्षाच्या या मुलीच्या टार्गेटवर श्रीमंत नाही तर मध्यमवर्गीय तरुण जास्त होते। त्यांना या तरुणीनं आपल्या जाळ्यात ओढलं होतं। म्हणतात ना, एक दिवस पापाचा घडा भरतो, तसा या राणीचाही भरल्याने आता ती पोलिसांच्या कस्टडीत आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार, राणी पोलिसांच्या हाताला कशी लागली, हेच आज आपण समजून घेणार आहोत। सपना उर्फ राणी निकालजे या तरुणीचा गुन्हेगारीचा मार्ग अगदी ठरलेला होता। ती सोशल मीडियावरून तरुण पुरुषांची मैत्री करायची, त्यांना प्रेमाचे आमिष दाखवून लॉजवर बोलवायची। पण हे सर्व करताना ती आधीच रूम मध्ये आपला मोबाईल लपून ठेवायची आणि या सर्व प्रकारचे आक्षेपार्ह कृत्य ती रेकॉर्ड करायची। नंतर त्या तरुणाला सदरचा व्हिडिओ दाखवून लाखो रुपयाची मागणी करायची। जर कोणी पैसे दिले नाही तर त्यांना अॅट्रॉसिटी अंतर्गत खोट्या केसेस करण्याची धमकी द्यायची। बदनामीच्या भीतीने लोक गप्प बसायचे आणि त्यामुळेच राणीचं चांगलं फावत होतं। तिने एक टोळी तयार केली होती, पण पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ती वेळोवेळी आपल्या टोळीतील मेंबर बदलत राहिली। राणीच्या या खेळाने अनेक संसार उद्ध्वस्त केले। छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव ठोंबरे गावातील एका 29 वर्षीय विवाहित तरुणाला तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। या तरुणाने शक्य होईल तितके पैसे राणीला दिले। राणीची भूक वाढतच गेली। सततच्या ब्लॅकमेलिंगच्या दबावाखाली अखेर 2 मे रोजी त्या तरुणानं गळफास घेऊन आपला शेवट केला। या घटनेनंतर राणी आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर बोचरे याला करमाड पोलिसांनी अटक केली होती। ती 4 महिने तुरुंगातही होती, पण जामिनावर बाहेर येताच तिने पुन्हा गुन्हेगारीचा तोच मार्ग धरला। तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही राणी सुधारली नाही, पण 20 जून रोजी तिने आपली पद्धत बदलली आणि तिची चूक मोठी ठरली। जालना येथे बियाणे बनवणाऱ्या कंपनीत नोकरी करणारा 25 वर्षाचा तरुण रात्रीच्या वेळी आपल्या बोलेरो गाडीने जात होता। 5 जणांच्या टोळीने त्याची गाडी अडवली। राणीसह अविनाश जोटे, अर्जुन राजपूत, शंकर जाधव, सतीश गायकवाड आणि सचिन कंटाळे या टोळीने त्या तरुणाला बेदम मारहाण केली। त्याला निर्जन ठिकाणी ओढत नेऊन त्याला नग्न करून त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले। बदनामीच्या भीतीने त्या तरुणाने आपल्या मित्राकडून 20,000 रुपये सचिन कंटाळेच्या UPI ID वर पाठवले। पण नंतर हा ताण वाढतच गेला। शेवटी त्या तरुणाने 23 जून रोजी धाडस दाखवत चंदनजिरा पोलीस स्टेशन गाठलं व घडलेला संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला। पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली आणि अवघ्या 4 तासातच पोलिसांनी 5 जणांना अटक केली। पण तोपर्यंत राणी फरार झाली होती। तिला समजलं होतं की पोलीस आपल्या मागावर आहेत। ती स्वतःच्या गावाकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रॅक केले आणि देवगाराजा जवळच्या पेट्रोल पंपाजवळून तिला बेड्या ठोकल्या। पोलिसांच्या रेकॉर्डवर सपना उर्फ राणीवर 7 गुन्हे असून पीडितांची संख्या यापेक्षाही कितीतरी जास्त असू शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे। राणी आता पोलीस कोठडीत आहे, पण पोलिसांनी अजूनही आवाहन केलं आहे की ज्या पुरुषांना राणीनं या पद्धतीनं फसवलं त्यांनी घाबरू नका, तुमची ओळख गुप्त ठेवून पोलीस तुम्हाला न्याय देतील असेही पोलिसांकडून सांगण्यात आले। सोशल मीडियावर मैत्री कधी कधी किती घातक व जीव घेणे ठरू शकते याचे हे एक धाडसी व धडकी भरवणारे उदाहरण। तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्यावर व कुटुंबावर संकट येऊ शकते, त्यामुळे वेळी सावध व्हा। तुमची चूक नसतानाही तुम्ही अशा संकटात अडकला असाल तर आधी तुमच्या घरच्यांशी बोला। कुटुंबातून तुम्हाला साथ मिळाली की मग अशा लोकांचा लवकरच बंदोबस्त करणे आपल्यासाठी सोपं होऊन जातं। अशा कितीतरी राण्या बिनधास्तपणे अनेक तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडत आहेत। तुम्हालाही या राणीनं फसवलं असेल तर जालन्यातील चंदनजिरा पोलिसांशी संपर्क करा आणि दुसऱ्या कोण्या राणीकडून तुम्ही फसला असाल तर आपल्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधा। बाकी अशा प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच सांगा।